सुप्रभात. आपल्या जीवनाचं खेळामध्ये रूपांतर करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. खेळामध्ये संपूर्ण समर्पित केलं जातं, झोकून दिलं जातं. त्याचबरोबर सगळ्या जगाचा विसर पडतो. आणि खेळामध्ये अत्यंत श्रेष्ठ अवस्था ही एकाग्रतेनं प्राप्त होत असते. आणि खरं पाहता खेळ हे एक ध्यानच आहे की ज्यामुळं एकाग्रता वाढते, खेळाडूवृत्तीमध्ये वाढ होते, एक सांघिक भावना निर्माण होते आणि त्याचा उपयोग आपल्याला पुढं आयुष्यामध्ये जेव्हा अनेक लोकांच्या संपर्कात येतो तेव्हा एक सर्वांची शक्ती एकरूप करून एका ध्यान प्रेरित होणं हे खेळामध्ये शक्य होत असते. म्हणून खेळामध्ये महत्त्वाचं असं आहे की जे काही तुम्ही खेळामध्ये भाग घ्याल तो 100% चोकून देऊन. दुसरं म्हणजे आपल्याबरोबर जे आहे ते सगळ्यांना समाविष्ट करून घ्यायचं समत्वानं. आणि तिसरं म्हणजे एकमेकांना प्रोत्साहन द्यायचं. यामुळं काय होतं, आपली प्रगती होत जाते आणि हीच जी सवय जी आहे ती आपल्याला कायमस्वरूपी आपल्या वैयक्तिक शारीरिक मानसिक बौद्धिक तर आपली स्थिती चांगली सुधारतेच. त्याचबरोबर आपलं कौटुंबिक स्वास्थ्यासाठी किंवा सगळ्यांना एकत्रित करून आपण एक त्या कुटुंबाचंसुद्धा एक सुंदर अशा गोकुळमध्ये जसं वातावरण आहे तसं खेळात रूपांतर करायला पाहिजे. सगळ्यांनी गुण्यागोविंदाने एकत्र राहावं. त्याचबरोबर उद्योगामध्ये सुद्धा आपल्याला अनेकांचा संपर्क येतो. त्यावेळेलासुद्धा आपली सकारात्मकता, एकाग्रता, शांतता, प्रसन्नता आणि एक मित्रत्वाची भावना, एकमेकाच्या कल्याणाचा भाव असेल तरच उद्योग चांगला होतो आणि त्यामध्ये श्रेष्ठ दर्जाचं कार्य पण घडतं आपल्या हातून. तसंच समाजा वेगवेगळ्या संस्था यामध्ये सुद्धा जे कार्य असतं ते सुद्धा सर्वांनी मिळून श्रेष्ठ दर्जाचं करण्यासाठी या खिलाडू वृत्तीचा किंवा सांघिक भावनेची मदत होत असते. म्हणून आपल्याला जर जीवन एक सुंदर जर घडवायचं असेल तर त्याचं खेळात रूपांतर करावं. ओम गुरुदेव, नमस्कार.